जत मतदारसंघात नगर परिषद निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि यंदाचं वातावरण एकदम वेगळंच दिसून आलंय. कारण जत शहरात घेतली जाणारी ही निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची सर्वात महत्त्वाची निवडणूक, ज्यातून थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक ठरतात. आणि त्यामुळे पुढची 5 वर्ष जत शहराचा विकास, सुविधा, निर्णय आणि प्रशासन कोण हाताळणार हे या निवडणुकीवर अवलंबून असतं. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपने यावेळी मोठ्या ताकदीने मैदानात उतरत डॉक्टर रवींद्र आरळी यांना नगराध्यक्ष पदासाठी उभं केलं आहे. आणि त्यासोबत जतमध्ये एकूण 23 नगरसेवक उभारलेले आहेत, ते पण भाजपचे. पण यंदा सर्वात मोठं चित्र दिसतंय ते म्हणजे लोकांचा मूड, जनता देत असलेला प्रतिसाद आणि गल्लीबोळामध्ये दिसणारी हवा. म्हणजे लोकांमध्ये एकच चर्चा, यंदा गुलाल फक्त भाजपचाच असणार. मतदानाच्या काळात अनेक नागरिक खुलेपणाने म्हणताना दिसत आहेत की जतमध्ये आता बदल हवा आहे, विकास हवा आहे आणि म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्त्वाच्या निवडणुकीत जत शहर डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहे. त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा पाठिंबा देखील तितकाच महत्त्वाचा दिसून येत आहे. विरोधी पक्षांनी प्रयत्न केले असले तरी जनतेचा कल त्यांच्याकडे फारसा जाताना दिसत नाही. महिलांमध्ये, युवकांमध्ये आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये भाजपकडे एक मोठा ओढ दिसताना दिसत आहे. त्याचबरोबर दारोदारी प्रचार करताना लोकांनी स्वतः सांगितलं की यावेळी जतचा नगराध्यक्ष भाजपचाच, कारण आम्हाला विकास हवा आहे. आणि निधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब खेचून आणताना दिसत आहेत. त्या व्यक्तीच्या नावावरती बऱ्यापैकी डॉक्टर साहेबांना देखील मतदान झालेलं आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. गावोगावात आणि गल्लीबोळामध्ये डॉक्टर आरळी यांचं स्वच्छ प्रतिमेचं नेतृत्व त्यांनी अनेक वर्षापासून जतच्या सेवेत दाखवून दिलेलं आहे. आता सोशल मीडियावर चर्चेचा एकच विषय, 21 तारखेला शहरात दिसणारी हवा, कार्यक्रमातील गर्दी, प्रचारातील जोश आणि मतदारातील मोठा सहभाग यामुळे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत की यंदा जत नगर परिषदेत पहिल्यांदाच मोठा राजकीय बदल होणार. अनेक मतदार तर सरळ म्हणतात, निकालाच्या दिवशी जत शहरात गुलाल उडणार आणि तो फक्त भाजपचाच असणार. कारण ही फक्त निवडणूक नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील जतचा पुढचा 5 वर्षाचा मार्ग ठरणारा निर्णय आहे. आणि त्या निर्णयात जनता कोणाला साथ देते हे वातावरणच सांगून जातंय. आता सगळ्यांचं लक्ष फक्त 21 तारखेलाच. जतची राजकीय दिशा बदलते की नाही याची घोषणा त्या दिवशी गुलालासोबत होणारच. तरी पण पोलबूथनुसार जत मतदारसंघातून भाजपचे 15+ नगरसेवक आणि नगराध्यक्ष देखील भाजपचाच येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे. तरी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर रवींद्र आरळी हे भाजपचे नगराध्यक्ष पद स्वीकारणार, ही चर्चा सर्वत्र सुरू आहे. तर येणाऱ्या 21 तारखेला निकाल आणि नगराध्यक्ष कोणाचा असणार हे लक्षात येणारच आहे. तरी पुढील अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.